परंपरा असल्यामुळे ते त्या मंदिराच्या पाठीमागे जायचे आणि भगवंताला हात जोडायचे। एक दिवस श्री भगवंताच्या मनात आलं की हा सच्चा भक्त आहे आणि म्हणून त्या मंदिरामध्ये भगवंतांनी स्वतःची जी मूर्ती आहे दुसरं करून टाकलेलं आहे, तुम्ही काहीतरी उपाय करा। त्रिकाल सत्य ज्यांना अवगत आहे असे देवर्षी नारद मुनी, त्यांना एका अर्थाने करुणा उत्पन्न झाली। ते गेले त्या भुजंगाकडे आणि त्याला त्यांनी बोलवलं बाहेर की बाबा बाहेर येतो, होईल की काय अशी स्थिती त्याची झाली। आणि मग त्यांनी विचारलं नारद मुनींनी की अरे असं का बरं झालं? तर ते म्हणाले देवर्षी आपण केलेली आज्ञा, आपण म्हणलं कोणाला दंसर मारावा, आपला एका अर्थाने जयघोष करावा हे देखील आपण विसरलो आणि मग अशी स्थिती झाली। कुठपर्यंत घसरण झाली? आपण हिंदू आहोत म्हणजे कोण आहोत? आपली काय ओळख आहे? आपली जीवनमूल्य कोणती आहेत? आपल्या परंपरा कोणत्या आहेत? आपला इतिहास काय आहे? आपली वर्तमान स्थिती काय आहे आणि आपलं भविष्य काय असणार आहे? आधीच्या वक्त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, सर्वांना सुख प्राप्त झालं पाहिजे, सर्वांना उत्तम आरोग्य लाभलं पाहिजे। वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे, संपूर्ण मानवजात एकच आहे, परस्पराचे बंधू आहे। एकम सद विप्राह बहुधा वदन्ति, सत्य एकच आहे। विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, पण अंतिम सत्य एकच आहे। तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, तो ब्रह्मा माझ्यातही आहे, तो तुझ्यातही आहे। आपण सगळे त्या परमात्म्याचाच अंश आहोत। माझ्या पूर्वी महाराजांनी अनेक समस्या सांगितल्या, आजही तो संघर्ष चालू आहे, आजही ते युद्ध चालू आहे। पण हे युद्ध काल किंवा परवा सुरू झालेलं नाहीये, ते युद्ध 712 ला सुरू झालेलं आहे, जेव्हा मोहम्मद बिन कासिमचं या देशावर पहिलं आक्रमण झालं होतं। हा जिहादी विचार मध्य आशियामध्ये निर्माण झाला। अवघ्या काही दशकामध्ये संपूर्ण मध्य आशिया त्याने व्यापून टाकलं, पूर्व युरोप त्याने खाऊन टाकला। आताचा जो इराण आहे तो पूर्वी पर्शिया होता, तो पर्शिया संपूर्ण इस्लाममय करून टाकला, उत्तर आफ्रिका गिळंकृत करून टाकला। अवघ्या खपलेला हा जिहादी विचार, पण भारतामध्ये प्रवेश करायला त्याला 500 वर्ष लागली। आपल्या त्या महान पूर्वजांनी, मग तो काश्मीरचा ललितादित्य असेल, अफगाणिस्तानचे काबूल आणि झाबूल असतील, पंजाब मधला नागवट्टा असेल, गुजरात मधला पुलकेशी असेल, या महान हिंदू पूर्वजांनी या इस्लामी विचाराशी संघर्ष केला। भारताच्या प्रवेशद्वारावर त्यांना 500 वर्ष रोखून धरलं। त्यानंतरची 300 वर्ष आपल्या राजपूत राजांनी संघर्ष केला। त्यामध्ये पृथ्वीराज चौहान असतील, महाराणा प्रताप असतील, राणा सांगा असतील, या सर्व राजपूत राजांनी 300 वर्ष कडवा संघर्ष केला आणि या इस्लामी लाटांना उत्तरेमध्ये रोखून धरलं। सुरुवातीला दिवाकर दादांनी सांगितलं की आम्ही या देशावर 1000 वर्ष राज्य केलेलं आहे, आम्ही खऱ्या अर्थाने राज्यकर्ती जमात आहोत। हा खोटा भ्रम त्यांच्या मनामध्ये बसलेला आहे, त्यांना सांगणं आवश्यक आहे। 1000 वर्ष तर सोडा, उद्या पुढे 400 वर्ष देखील या देशावर इस्लामची सत्ता राहिलेली नाहीये। पण 400 वर्ष जी काही पारतंत्र्याची सत्ता होती, ते राज्यकर्ते ते इस्लामी आक्रमण करते, त्यांचा आणि आत्ताच्या मुस्लिम समाजाचा काय संबंध आहे? त्या इस्लामी आक्रमणकर्त्यांनी जबरदस्ती धर्मांतरण केलं, त्या जबरदस्ती धर्मांतरित झालेल्या दुर्दैवी हिंदूंचे तुम्ही पुढचे वंशज आहात, तुम्ही कन्व्हर्टेड लोकांचे वंशज आहात, तुम्ही त्या आक्रमणकर्त्यांची औलाद नाही आहात, तुम्ही मुघलांची औलाद नाहीये, तुम्ही बाबरची औलाद नाही, तुम्ही अल्लाउद्दीन खिलजीची औलाद नाही, तुम्ही निजामाची औलाद नाही।
ज्यांनी भीतीमुळे धर्मांतरण केलं त्या डरपोक लोकांच्या पुढच्या अवलादी म्हणजे आजच्या जिहादी आहेत. त्यांनी लक्षात ठेवावं, आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या बळावर संघर्ष केला म्हणून आजही आम्ही हिंदू म्हणून जिवंत आहोत. ज्यांनी घाबरून ज्यांनी तलवार सोडली त्यांच्या आजच्या वंशज हे जिहादी आहेत. त्यामुळे तुम्ही कन्व्हर्टेड आहात. आक्रमणकर्त्यांना आपले बाप मानू नका. कोण लागतो तो तुमचा औरंगजेब, कोण लागतो तो तुमचा टिपू. नामांतराला विरोध करता, महानगरपालिकेमध्ये टिपूचा फोटो लावता. या देशाचं राष्ट्रीयत्व काय आहे असा मोठा विचार करून चालणार नाही. या देशाचं राष्ट्रीयत्व काय आहे हे तर स्पष्ट झालं पाहिजे. या देशाची आयडेंटिटी काय आहे. आपलं भारतीय संविधान म्हणतं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता ही आपल्या आधुनिक भारताची मूल्य आहेत. भारतीय संविधानाशी पूर्णपणे सुसंगत आहे. ती भारताची खरी ओळख आहे. पण ह्या देशामध्ये अनेक असे विचार आहेत ज्यांना हा विचार मान्य नाही. आज खरा भारतीय कोण, खऱ्या भारतीयाची व्याख्या काय. जर तुमच्या धर्मग्रंथाची शिकवण आणि भारतीय संविधानाची शिकवण ह्याच्यामध्ये जर विरोध आला तर तुम्ही कशाला श्रेष्ठ मानणार आहात. या देशातला हिंदू असेल, जैन असेल, शीख असेल, बौद्ध असेल, तो छाती ठोकपणे सांगू शकतो की माझ्या धर्माची एखादी शिकवण जर संविधानिक विचाराशी सुसंगत नसेल तर मी संविधानाला सर्वश्रेष्ठ मानेन. या देशामध्ये प्रत्येक नागरिकाची सर्वोच्च निष्ठा त्या भारतीय संविधानावर आणि या देशावर असली पाहिजे. पण तो जिहादी विचार काय आहे. आज कुठल्याही मुल्ला मौलानाला विचारा तुम्ही, तुला कुराण सर्वश्रेष्ठ आहे की भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. 4 मुल्ला आणून दाखवा तुम्ही जे म्हणतील की मला भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. त्यामुळे खरा भारतीय कोण, व्याख्या काय. आज भारत माता की जय म्हणणार नाही, राष्ट्रगीताला उभं राहणार नाही. ही मानसिकता कुठून येते. ती धार्मिक शिकवणीतून येते. हिंदू समाजाची धारणा काय आहे की सगळे धर्म समान आहेत, सर्व धर्म समान मानवतेची शिकवण देतात. आपण अभ्यास केलाय का सर्व धर्माचा. कोणता धर्म काय शिकवतो हे कधी पुस्तक उघडून बघितलंय का. हा निष्कर्ष कसा काढला. साने गुरुजीने सांगितलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तो साने गुरुजींनी सांगितलेला धर्म आहे. तो इस्लामला मान्य आहे का, तो ख्रिश्चनिटीला मान्य आहे का. आपल्या हिंदू मनाची ही धारणा आहे सर्व धर्म समान आहेत. पण हे खरं नाही आहे, हे वस्तुस्थिती नाही आहे. सगळे धर्म जर समान असते, समान शिकवण दिली असती तर वेगवेगळे धर्म असण्याची काही गरजच नव्हती. सगळे धर्म समान शिकवण देत नाहीत हे पहिल्यांदा मनात पक्क करा. आपल्या उदार हिंदू मनाला ते पटत नाही. पण तुम्हाला पटणं न पटणं ह्याच्यावर वस्तुस्थिती बदलत असते. त्यामुळे सर्व धर्म समान शिकवण देत नाहीत. त्याचा पहिल्यांदा अभ्यास करा. काय शिकवण देतात, त्यांच्या भविष्याप्रती आकांक्षा काय आहेत. आपण म्हणतोय 2047 ला आम्हाला विकसित भारत निर्माण करायचा आहे, विश्वगुरु भारताचं निर्माण करायचं आहे. संपूर्ण 140 कोटी लोकांची भविष्याबाबतची ही आकांक्षा आहे का.